त्याच्या नावाला धन्यवाद असो आजच्या ह्या नवीन दिवसाबद्दल. आणि आज पुन्हा एकदा त्याच्या नावाच्या गौरवासाठी त्याच्या घरामध्ये त्याने आपल्या सर्वांना एकत्रित केलेलं आहे, याबद्दल प्रभूची स्तुती असो आणि त्याच्या नावाला धन्यवाद असो. आज पवित्र शास्त्रातून आपण मनन करत असताना मागच्या आठवड्यामध्ये एक दिवस मी दुपारी प्रार्थनेला बसले होते आणि माझी दुपारची प्रार्थना झाल्याच्या नंतर मला किचनमध्ये जायचं होतं, काम होतं, काही करायचं होतं आणि मला बाहेरून एकदम किंचाळायचा असा जोरात मोठ्याने आवाज आला आणि मला वाटलं काय झालं असेल किंवा काय झालं हा विचार केला मी आणि मी खिडकी उघडली आणि मग त्या खिडकीमधून बाहेर शोध घेत होते कुठून आवाज येतो. आणि मग नंतर खाली पाहिल्यावरती कळालं तिथे मुलं खेळत होते, छोटी मुलं, आणि क्रिकेट त्यांचं एकदम रंगले होता खेळ त्यांचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं झालं होतं आणि म्हणून ते आनंदाने ओरडत होते. आणि थोडा वेळ मी सुद्धा त्यांचा खेळ बघत राहिले आणि नंतर मी जाऊन माझं काम करत होते आणि त्यावेळेस देव माझ्याशी काही गोष्टी बोलत होता. आणि असंच असतं, मला तेव्हा वाटलं की आपण खिडकी उघडून पाहिलं म्हणून बरं झालं की काय चाललं नक्की, नाहीतर पूर्ण वेळ माझ्या डोक्यात तेच राहिलं असतं की कुठे काय झालं असेल का, कोणाला काय प्रॉब्लेम होता का, कोण कशाला एकदम जोरात किंचाळलं होतं, काय झालं, या विचारांमध्ये मी सतत राहिले असते. परंतु आणि ते जे विचार आले होते ते सर्वात प्रथम तर नकारात्मक होते की काहीतरी चुकीचं घडलं असेल. पण मी जेव्हा खिडकी उघडून सत्य परिस्थिती पाहिली त्यावेळेस मला कळालं की माझ्या विचारांच्या अगदी विरुद्ध ऑपोजिट अशी परिस्थिती होती. ती लेकरं आनंदाने ओरडत होती, त्यांच्या खेळामध्ये काय चांगली गोष्ट झाली होती त्याच्यासाठी. आणि असा विचार करत असताना मी हाच विचार केला की खिडकी हे सुद्धा आपल्या जीवनाचं एक प्रतीक आहे, आपल्या विचारांचं. आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या, जीवनातून बाहेर जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या खिडकीच्या माध्यमातून होत असतात. अनेक वेळेस काही लोक जे असतात त्यांना खिडकीतनं बाहेर घाणेरड्या गोष्टी, कचरा खिडकीतून फेक, पाणी खिडकीतून फेक, त्याच्यावरची गोष्ट. आणखी काही लोक असतात अतिशय गलिच्छ, खिडकीमधून तुंबतात, बाहेर जाणाऱ्या येणाऱ्यांच्या अंगावरती घाण पडेल हा विचार करत नाही. ज्याच्याकडे जे आहे ते लोक ते देत असतात. अर्थात अनेक लोक खिडकीचा अनेक प्रकाराने उपयोग करतात. गरम उष्णता वाटत असेल, खिडकी उघडतो, थंड हवा येत असते. सो खिडकीच्या द्वारे अनेक गोष्टी आत सुद्धा येतात, बाहेर सुद्धा जात असतात. तसंच आपलं जीवन आहे, आपला दृष्टिकोन आणि आपले विचार ह्यांचं प्रतीक एक खिडकी आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा अनेक खिडक्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यापैकी काही खिडक्या आपण पाहणार आहोत. सकारात्मक गोष्टींच्या बद्दल, चांगल्या गोष्टींबद्दल सुद्धा खिडकी उपयोगात आणली आहे. नकारात्मक गोष्टी त्याच्यासाठी सुद्धा खिडकीचा उपयोग. जगातला कुठलाही विषय घ्या, सगळं काही इथं सापडतं तुम्हाला, कितीही विषय असू द्या, काही पण. म्हणून मला काही पण आठवलं, जगातला विषय असू द्या, कुठलाही असू द्या, मी लगेच त्या विषयावरती वचन काय बोलतं ह्याचा नेहमी शोध घेत असते. आणि मग त्याप्रमाणे खिडकीचा शोध घेतला. माझी एक ख्रिस्तामध्ये बहीण आहे, ती सुद्धा पुष्कळ दिवसांनी कनेक्ट झालेलं आमचं, आणि ती सुद्धा या गोष्टींवरतीच बोलत होती. देवाचा आत्मा तिच्याद्वारे सुद्धा माझ्याशी अनेक गोष्टी बोलला. आणि म्हणून मी आज तुमच्याबरोबर पण ते सांगू इच्छित आहे. आपण सर्वात प्रथम ज्या नकारात्मक खिडक्या आहे पवित्र शास्त्रातल्या अनेक आहेत, आपण 4 पाहणार आहोत नकारात्मक, आणि त्याच्यानंतर 4 पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, त्या सुद्धा पाहणार आहोत. सो सर्वात प्रथम आपण वाचूया उत्पत्तीचं पुस्तक, याचा 34वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. उत्पत्ती 34:8. हालेलुया. आपण या ठिकाणामध्ये पाहतो, दीनाबद्दलचं आहे, मी चुकीचा रेफरन्स लिहिला आहे, मला क्षमा करा या ठिकाणामध्ये. परंतु इसाहाकाची जी गोष्ट आहे, 26वा अध्याय आणि
त्याचं 8वं वचन 26:8. क्षमा करा मला. उत्पत्ती 26:8 मी वाचते. तो तिथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिश्त्यांचा राजा अबीमेलेक याने खिडकीतून पाहिले तो इसहाक आपली बायको रिबका हिच्याशी प्रणय लीला करीताना त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा अबीमेलेकाने त्याला बोलावून म्हटले, खचित ही तुझी बायको आहे, तर ही माझी बहीण आहे असे तू का सांगितले? इसहाक त्यास म्हणाला, मी विचार केला की तिच्यामुळे माझ्या जीवास अपाय व्हावयाचा. आणि आणखी पुढे ही गोष्ट आहे. अब्राम आणि सारा यांच्या बाबतीत सुद्धा ही घटना घडली होती. सेम गोष्ट इथं रिपीट झाली. अब्रामाने जसं केलं होतं त्याचा मुलगा इसहाक पण सेम गोष्ट करत आहे. ज्यावेळेस पलिश्त्यांचा जो देश होता तो आणि त्या ठिकाणामध्ये ते लोक राहत असताना जो राजा आहे त्याने खिडकीमधून पाहिलं. त्याने अगोदर इसहाकाला विचारलं होतं, रिबेका सुंदर होती दिसायला, कोण आहे? त्यावेळेस त्याने सांगितलं होतं, माझी बहीण आहे. आता ह्याने पाहिलं त्यांना दोघांना बाहेर, पती पत्नी आहेत ते त्याला कळालं त्यावेळेस. आणि मग त्याने त्यांना बोलावलं. अनेक वेळेस अशाच गोष्टी घडत असतात. पुष्कळ वेळेस नॉर्मल लाईफ मध्ये सुद्धा अशा गोष्टी घडतात. त्याने त्याला विचारलं तर तो काय म्हणाला, तुम्ही माझ्या जीवाचं बरं वाईट करता म्हणून मी असं सांगितलं. पुष्कळ वेळेस आपल्यावरती संकट आले किंवा काहीतरी आपल्याला वाईट घडलेलं नसतं, घडेल भविष्यात असं आपल्याच मनाचे विचार असतात आणि त्याच्यामुळे आपण खोटं बोलणं किंवा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतो. जगात आज सुद्धा हीच पद्धत आहे. अनेक वेळेस पत्नी स्त्री जी असती ना घरामधली तिला पुढं करण्यात येतं. खूप ठिकाणांमध्ये ज्यावेळेस मान सन्मान अशा गोष्टी असतात तेव्हा नाही, तू घरातच राहा, तेव्हा ते सर्व श्रेय पुरुषांना जातं. समाजाचा दृष्टिकोन मी सांगते. परंतु ज्यावेळेस संकट आले, एखाद्या घरात संकट असू द्या, प्रार्थना कोण जास्त करतं मला सांगा येऊन? उपास कोण करतं संकटातून बाहेर पडायला? स्त्रिया करत असतात. स्त्रियांना पुढं करण्यात येतं. पुष्कळ वेळेस अन्याय करण्यात येतो त्यांच्या. ही घटना आपल्याला हेच सांगते की आपण कोणावरती अन्याय करू नये. परंतु अबीमेलेकाची जर त्या राजाची जर बाजू आपण पाहिली तर त्याच्यातून असं दिसतं की तो जेव्हा बाहेर पाहत होता खिडकीमधून तर त्याला काय दिसलं, इसहाक आणि रिबेका हे दोघं एकमेकांशी प्रणय लीला करीताना त्याच्या दृष्टीस पडले. व्हॉट ही सॉ वॉज एंटरटेनमेंट. त्याला काहीतरी मनोरंजनात्मक गोष्ट दिसली बाहेर त्या राजाला. अनेक वेळेस आपल्या जीवनामध्ये अशाच गोष्टी घडत असतात. जगिक मनोरंजन आहे त्याकडे आपण पाहण्यामध्ये परमेश्वराच्या गोष्टी विसरून जात असतो. आज ख्रिस्ती जीवनामध्ये अनेक लोक पराभवाचं एक जीवन जगत आहेत. परमेश्वराला वेळ नाही अशा खोट्या सबबी सांगत आहेत. अशा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं की ते जे मनोरंजनाच्या नावाखाली ज्या गोष्टी आपण पाहत आणि करत आहोत त्याला किती वेळ देत आहोत. मालिका डेली सोप्स जे असतात ना मालिका, त्यांना सुद्धा लोक वेळ देतात. माझ्या आवडीची सिरीज आहे. सॉंग्स ऐकणं, मूवीचे. मी हे म्हणत नाहीये की असं करूच नका, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अर्थात मला विचारलं तर मी म्हणेल नकाच करू, कारण त्याच्यामधून कुठले आत्मे येतात ही वेगळी गोष्ट आहे. परंतु जर आपण देवासाठी सबबी देत आहे आणि मनोरंजनाच्या गोष्टींच्या मागे धावत आहे आपण, तर आपण चुकीच्या ठिकाणी धावत आहे. त्या खिडकीमधून त्या जीवनाच्या द्वारे आपण कसला शोध करत आहोत. मी काही दिवसांपूर्वी एक सिस्टर आहे, त्यांचा नेहमी फोन येत असतो. त्यांच्या लाईफमध्ये खूप सारे समस्या आणि प्रॉब्लेम्स आहेत आणि ते त्याच्यासाठी फोन करत असतात. आणि त्यांनी मला बोलताना म्हणाल्या, मी सिस्टर फार कॉमेडीचे सिरियल्स वगैरे असतात मी ते जास्त पाहत असते, तेवढंच हसलं तर बरं वाटतं. सो मी त्यांना म्हटलं की तुमचं दुःख जे आहे ते संपतं का त्याने? तर ते म्हणाले नाही. म्हटलं हां, तुम्ही जितका वेळ पाहता तितका वेळ तुम्हाला तत्कालीन तुमच्या दुःखाचा विसर पडतो.
परंतु जो परमेश्वराच्या चरणाजवळ येतो तेवढा वेळ जर तुम्ही पवित्र शास्त्रासाठी दिला, तेवढा वेळ जर तुम्ही प्रार्थनेसाठी दिला, तर तो आपल्याला सार्वकालिक आनंद आणि शांती देत असतो, जे जग आपल्यापासून हिरावून घेत नाही. जगाच्या मनोरंजनापासून प्राप्त होणाऱ्या ज्या गोष्टी आहे, आनंद, एंटरटेनमेंट, काही गोष्टींचा विसर पडणं, ह्या सगळ्या गोष्टी तत्कालीन आहे आणि त्याच्याच बरोबर आपल्या जीवनातला खूप महत्वाचा वेळ चोरणाऱ्या आहेत. त्याच्यापासून मागे फिरा. आज माझ्या जीवनात अशी खिडकी आहे का? मी एंटरटेनमेंट, मनोरंजन, जगिक गोष्टी पाहत आहे का? हे आपल्याला तपासणं गरजेचं आहे प्रियानो. मी प्रभूसाठी वेळ देऊ शकत आहे का? हे तपासणं गरजेचं आहे. ज्या कोणाला वाटतं की मी फार बिझी आहे, मला वेळच मिळत नाही, त्या प्रत्येकाने तपासून पहा. मी तर फक्त मनोरंजनाची गोष्ट बोलली आहे. आपल्या जीवनात अनेक अशा गोष्टी असतात, अनेक अशी गुप्त पाप असतात, अनेक अशा घटना असतात, अनेक गोष्टी असतात ज्याच्यासाठी आपण वेळ काढत असतो, वेळ देत असतो. त्या पापामध्ये राहण्यासाठी, त्या गलिच्छपणामध्ये, त्या वासनांमध्ये, त्या व्यसनांमध्ये, त्या मोहांमध्ये, त्या अभिलाषांमध्ये आणि त्या पापांमध्ये. आज जर त्या वेळेचं आपण अवलोकन केलं आणि तो वेळ आपण प्रभूसाठी द्यायला शिकलो, तर नक्की एक विजयाचं जीवन जगायला आपण शिकू. ती जी मनोरंजन, जगिक मनोरंजनाची खिडकी आहे, ती बंद करायला शिकलं पाहिजे प्रियांनो. त्या मनोरंजनाच्या पलीकडे जे वास्तव आहे ते समजून घेणं, परमेश्वरापासून, देवापासून, पवित्र आत्म्यापासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी ह्या सत्य आहेत, त्या सार्वकालिक आहे. त्या गोष्टींचा देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता याचा शोध घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. अनेक लोकांचे मनोरंजनाचे अनेक गोष्टी असतात. मोबाईल, फेसबुक, ट्विटर, अजून काय बोलत नाही, सगळी लिस्टच चालू होईल. प्रत्येकाला माहिती किती वेळ जातो त्याच्यामध्ये. त्या गोष्टींना आपण फायद्यासाठी, काही कारणांसाठी उपयोगात आणतो, ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचं गुलाम होऊ नका प्रियांनो. त्या गोष्टी तुमच्या जीवनावरती राज्य करू देऊ नका. काही लोकांना एवढी आता व्यसनांमध्ये गेलेत ना त्या मोबाईलच्या, खूप सांगते मी, अक्षरशः समोर बसून बोलत असलं तरी त्यांचं लक्ष मोबाईल स्क्रोल करत असतात. एवढं महत्वाचं काय असतं? देवाच्या घरात सुद्धा मी बघितलं आहे, मोबाईल स्क्रोल करत बसतात. बाहेर पडा त्या गुलामगिरीतून. प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. ती खिडकी बंद करायला शिका. आपण दुसरी खिडकी एक बघूया. दुसरे शमूएल, सहावाध्याय आणि त्याचं 16वं वचन. परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असता शौलाची कन्या मिखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचत बागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला. पुन्हा एक खिडकी आहे. कराराचा कोश आणला होता, जे इस्रायलाचं राज्य प्रस्थापित झालं त्या ठिकाणामध्ये. मंदिर अजून बांधून झालं नव्हतं आणि म्हणून दावीदाने त्याचा एक डेरा उभारला होता, एक टॅबरनाकल, एक तंबू तत्कालीन उभारला होता. मंदिराचं बांधकाम होईपर्यंत तिथं तो कराराचा कोश, परमेश्वराच्या समक्षतेचा कोश ठेवायचा होता आणि तो कोश घेऊन आला त्या ठिकाणात ठेवायला. शौलाची कन्या जी मिखल होती ती दावीदाची पत्नी होती. ज्यावेळेस दावीदाने गल्याथचा वध करून आला त्यानंतर त्याने त्याच्याशी विवाह करून दिला होता तिचा. परंतु ती परमेश्वराला भिवून वागणारी स्त्री नव्हती. परमेश्वराच्या राज्यात राहणारी स्त्री होती. त्याच्या निवडलेल्या लोकांपैकी एक असलेली ती स्त्री होती, परंतु परमेश्वरावरती प्रीती करणारी स्त्री मात्र ती नव्हती. अनेक वेळेस आपल्या जीवनात सुद्धा अशीच गोष्ट घडते. आपण विश्वासणाऱ्या मंडळीचा भाग असतो, आपलं कुटुंब विश्वासणारं असतं, पण माझं परमेश्वरावरती किती प्रेम आहे, त्याच्याबद्दल किती भय आणि आस्था माझ्या मनात आहे, हे तपासणं गरजेचं आहे. तिने खिडकीमधून बाहेर पाहिलं
जेव्हा तिला दिसलं की दावीद त्यावेळेस राजा होता, तिचा पती होता आणि तो त्या कोशाच्या पुढे नाचत चालला होता आणि कपडे काढलेले त्याने, आणि त्याने त्या ठिकाणात म्हटलं, आय विल बिकम इवन मोर अनडिग्निफाईड दॅन दिस, असं त्याने त्या ठिकाणात म्हटलं. नाचत चालला होता तो की मला परमेश्वराची स्तुती आराधना करण्याची शरम किंवा लाज वाटणार नाही, त्याची लज्जा वाटणार नाही, असं त्याचं म्हणणं होतं. पण ज्या वेळेस तिने पाहिलं की तो परमेश्वराच्या कोशापुढे नाचत आहे, नृत्य करत आहे, तो परमेश्वरासाठी आनंदी झाला आहे, त्यावेळेस तिला त्याचा वीट आला. आपल्या जीवनात अशी खिडकी आहे का? परमेश्वराच्या वेळेचा मला वीट येत आहे का? परमेश्वराने माझ्या जीवनातून जी गोष्ट मागत आहे, देवाच्या गोष्टी पाहण्याचा मला वीट येत आहे का? देवाच्या गोष्टी फॉलो करण्याचा वीट येत आहे का? देवाच्या सेवकांबद्दलचा वीट येत आहे का? घरामध्ये एखादी व्यक्ती जास्त प्रार्थना करत असेल, त्या व्यक्तीवरती चिडचिड होत आहे का? वीट येत आहे का? परमेश्वराचा सेवक त्याच्या कोशापुढे नाचतो, तिने किती आनंदी व्हायला पाहिजे होतं. बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आज उत्तेजन देईल. भावांनो, सर्वांना, जर तुमच्या घरामध्ये तुमचा पती किंवा तुमची पत्नी जर परमेश्वराची सेवा, परमेश्वराबद्दलचा कुठला निर्णय घेत आहे, तर त्या गोष्टीचा तुम्हाला वीट येऊ नये, त्यांना तुम्ही खाली खेचू नका, निराश करू नका, तर त्यांना उत्तेजन द्या, सहभागी व्हा, त्यांच्या बरोबरीने तुम्ही सुद्धा सेवेमध्ये पुढे जा. प्रियांनो, हे परमेश्वराची अपेक्षा आहे. आज आपण त्याच्या लोकांमध्ये राहून त्याच्याच लोकांचा, त्याच्या अभिषिक्ताचा, त्या अभिषेकाचा वीट मानणारे आहोत का, हे तपासणं आपल्याला फार गरजेचं आहे. प्रियांनो, किती वेळ चर्च घेतात, दीड तास प्रार्थना आराधनाच करत बसतात. आज प्रीचिंग कोणाचं आहे? सिस्टरचं तर 1 तासाच्या पुढेच जाणार. आठवड्यातून 1 दिवस येत असतो आपण परमेश्वराच्या घरात, पण 2 तासाच्या जास्त वेळ पण द्यायची इच्छा नसते आपल्याला. त्याचा वीट येत आहे का? आपण जे करतो ना गोष्ट, मग ती करायची म्हणून करत आहे. प्रिया, जर मला त्या गोष्टी आवडत नाही, त्याला वेळ देणं आवडत नाही, जगाप्रमाणे देवाच्या घरामध्ये रीत पडली आहे, आठवड्यातून एकदा जमलं तरी सुद्धा एवढ्या वेळ, अर्ध्या तासाचं प्रीचिंग झालं पाहिजे, अर्ध्या तासाचं हे झालं पाहिजे, एवढं 45 मिनिट्स मध्ये हे संपवलं पाहिजे, आणि दुर्दैवाने अनेक लोक ते फॉलो करत आहेत. मी त्या सर्व गोष्टी मला पटत नाही, कारण कोणाला कंपल्शन नसतं. कधी पण या, कधी पण जा, परमेश्वर आणि तुम्ही पाहून घेताल ती गोष्ट. परंतु लोकांना आवडत नाही म्हणून देवाला कमी वेळ देऊ नका. त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने, त्याच्या भक्ती रसामध्ये तल्लीन होऊन स्वतःला पूर्णपणे विसरून करा. प्रियांनो, तर ते परमेश्वराला आवडणारी गोष्ट आहे. आपण जर तो अध्याय पुढे वाचला, तुम्हाला कळेल, दाविदाने सर्व लोकांना भाकर, किसमिसाची डेट, मांसाचा तुकडा अशा गोष्टी वाटल्या, म्हणजे सेलिब्रेशन चालू होतं. परमेश्वराचा कोश म्हणजे त्याची समक्षता आहे, त्याच्या पुढे तो चालला होता आणि त्याचा सर्वत्र उत्सव करत होता. परंतु देवाच्या समक्षतेचा वीट आणणारी व्यक्ती त्याची पत्नी होती, त्यांची प्रिय पत्नी होती. तिला परमेश्वराचा वीट वाटत होता. आज कधी आपल्या जीवनात असं होत आहे का? घरामध्ये प्रार्थनेला बसल्यावर, अरे एवढ्या तास करू नका प्रार्थना, 15 मिनिटाची प्रार्थना. माझ्या ओळखीचे एक देवाचे सेवक होते, ते पास्टर होते, ते खूप मोठे माझ्यापेक्षा वयाने, आणि आम्ही असं कधी प्रेयरला वगैरे गेलो ना, तर ते माझी मम्मीला तर प्रेयरच द्यायचे नाही, ते म्हणायचे आई खूप मोठ्या मोठ्या प्रार्थना करते, असं बोलायचे. आणि मला जर का कधी सांगितलं ना प्रेयर करायला, मला माहिती असायचं जिथं कोणाला आवडत नाही तिथं परमेश्वराचं नाव आपण व्यर्थ घालवत नाही. मी तर शॉर्ट, तरी पण ते अगोदर म्हणायचेच, टेलिग्राम प्रेयर कर. टेलिग्राम म्हणजे थोडक्यात तार पाठवायचे ना पूर्वीच्या काळामध्ये, ते टेलिग्रामची सिस्टीम, त्यामध्ये एकदम शॉर्टमध्ये 2-3 शब्दात मेसेज लिहायचे, तसे ते म्हणायचे टेलिग्राम प्रेयर कर. मला अजून पण आठवतं, नेहमी म्हणायचे. मग करायचीच कशाला? फक्त दिखावा म्हणून, की आपल्या स्वतःला एक समाधान वाटतं म्हणून, की मी ही गोष्ट पार पाडली आहे. नाही, आम्ही सुरुवातीला प्रार्थना केली, एखादं फंक्शन असतं, काहीतरी उत्सव कार्यक्रम असतो, 5 तासचं सेलिब्रेशन चालत असेल,
तर लोकांची अपेक्षा असती 15 ते 20 मिनिटात सुरुवातीला प्रार्थना करावी. मी जगिक लोकांबद्दल बोलत नाही, जे खरं प्रभूमध्ये नाही त्यांच्याबद्दल बोलत नाही, पण जे प्रभूमधले लोक आहेत मला त्यांना बोलायचं आहे. ती संधी आहे परमेश्वराचं नाव दुसऱ्यांना सांगायची, त्याच्या समक्षतेचा, परमेश्वरावरती प्रीती करणाऱ्या व्यक्तीचा आपल्याला मीठ येत आहे का. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वरावर प्रीती करणारा व्यक्ती आहे, परमेश्वराचा निवडलेला व्यक्ती आहे, ज्याच्या जीवनावरती परमेश्वराचा अभिषेक आहे, त्या व्यक्तीच्या विरोधात, त्या व्यक्तीच्या सेवेच्या विरोधात बोललेलं गोष्ट, करण्यात आलेलं प्रत्येक कृत्य हे त्या देवापासून मिळालेल्या अभिषेकाच्या विरोधात केलेल्या गोष्टी आहेत. म्हणून देवाच्या सेवकांच्या, कोणी, मी देवाचे सेवक म्हणजे फक्त पास्टर्स, लीडर्स बद्दल बोलत नाही, परमेश्वराने निवडलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल बोलत आहे. त्यांच्या आत्मिक जीवनाचा तुम्ही न्याय करू नका. या व्यक्तीने असं सांगितलं, त्याने तसं, काय ही प्रीचिंग करते, हिचं स्वतःचं जीवन असं आहे, ह्या गोष्टी न्याय करू नका प्रियांनो. परमेश्वराचा अभिषेक असतो, त्याचा आपण न्याय करू नये, त्याच्या विरोधात जाऊ नये. मिखाने तीच चूक केली. आज आत्मपरीक्षण करा, माझ्या जीवनात अशी कुठली खिडकी आहे का की ज्या खिडकीच्या द्वारे देवाच्या गोष्टी, देवाच्या सेवकांच्या द्वारे येणाऱ्या गोष्टींबद्दल मला घृणा, वीट उत्पन्न होत असेल तर हा वेळ आहे आत्मपरीक्षण करून ती खिडकी कायमची बंद करून टाका प्रिया. तिसरी खिडकी बघूया. हालेलुया जीसस ग्लोरी. दुसरे राजे याचा 9वा अध्याय जर आपण पाहिला, आपण संपूर्ण शास्त्रभाग वाचणार नाहीये. 30 ते 37 ही वचनं आहेत. इस्बेल जी दुष्ट राणी होती, तिच्या एकदम आयुष्याचा एकदम लास्ट मोमेंट जे आहे, तिच्या मृत्यूच्या वेळेचा क्षण, त्याच्याबद्दल त्या ठिकाणामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणात 30व्या वचनात म्हटलंय, यहू इस्रायेलास आल्याचे इस्बेलीने ऐकले, तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. खिडकीमध्ये बसली ती जाऊन. येहू जो होता सेनापती होता आणि अहाब राजा आणि त्याची पत्नी होती इस्बेल राणी, परमेश्वराच्या विरोधात वागणारे होते. परमेश्वराचं राज्य, त्याच्यावरती राजा आणि राणी होते ते, परंतु देवाच्या सेवकांच्या विरोधामध्ये ती वागणारी स्त्री होती. परमेश्वराचा सेवक अलिशा, आपल्याला माहिती आहे, त्याचा त्यांनी छळ केला. अनेक देवाच्या सेवकांचा त्यांनी शिरच्छेद केला, नायनाट केला. परमेश्वराची आराधना करण्यासाठी जे कोणी मोकळेपणाने आराधना करत होते त्यांना विरोध करणारी अशी ती स्त्री होती. सैतानी आत्म्याने पूर्ण भरलेली होती. अहाबाचा मृत्यू झाला आणि तिथून पुढे ते युद्ध जिंकत जेव्हा येहू त्या ठिकाणामध्ये आला, त्यावेळेस ही डोळ्यात सुरमा घालून मस्तक शृंगारून त्याची वाट पाहत तिथे बसली होती. खिडकीमधून पाहत होती कधी येईल. पुढची गोष्ट वाचली तर कळतं, तो आल्यावरती त्याला तिने टोमणे देऊन कशी बोलली, कारण तिला आवडलं नाही की तो राजा होणार आहे किंवा त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली आहे. परमेश्वराला भिणारा जो व्यक्ती आहे, जेव्हा त्याच्या हातामध्ये सत्ता आणि अधिकार येत असतात त्यावेळेस सैतानी आत्म्याने पछाडलेले लोक असेच रेसलेस होत असतात. त्यांना त्रास होत असतो त्या गोष्टींचा, परंतु ती वेगळ्या मार्गाने आपला मत्सर प्रगट करण्यासाठी त्या ठिकाणात बसली होती. की ती एक चांगला खोटा दिखावा त्याच्या समोर दाखवत होती. चांगली दया होऊन त्या ठिकाणात बसली, जसं काय मला आनंद झाला आहे तू जिंकून आलाय. सैतानी आत्मे नेहमी खोटा असं आपल्याला त्यांचं रूप दाखवून आपल्या जीवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या खिडकीमधून जे खरं वास्तव आहे ते सैतान आपल्याला कधीच दाखवत नाही. जर आपण आत्मिकरित्या गाफील असलो तर त्या सैतानाच्या भुलवणाऱ्या रूपाला, त्याने आपल्या समोर जे प्रलोभन आणलेलं आहे त्याला आपण बळी पडत असतो. परंतु येहू काही बळी पडला नाही. त्याने तिथे बोलला की माझ्या पक्षाचा कोण आहे. ज्यांनी डोकावून पाहिलं बोलला तिला खाली फेकून द्या त्याच खिडकीमधून. तिला खाली फेकण्यात आलं.
पुत्र्यांनी तिचा रक्त संदेशाने वाणी भविष्यवाणी केली होती. ज्यावेळेस नाबोताचा मळा त्यांनी जबरदस्ती आणि त्याचा खून करून हिसकावून घेतला होता आहाब आणि इजबेलीने, त्याच वेळेस त्यांच्यावरती भविष्यवाणी झाली होती. परमेश्वराचा शब्द हा नेहमी पूर्ण होत असतो. आपल्याला वाटेल की ही घटना किती चुकीची आहे की तिला खिडकीतून खाली टाकण्यात आलं आणि कुत्र्यांनी रक्त चाटलं आणि ह्या सर्व गोष्टी, ही काय चांगली गोष्ट आहे का? परंतु लक्षात ठेवा, सैतानाचं पारिपत्य करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर जो आहे तो सैतानाचं पारिपत्य काय प्रीतीने त्याच्या गळ्यात आलिंगन घालून करत नाही. त्याचा मस्तक पायाखाली ठेचणारा परमेश्वर आहे आणि तेच मस्तक ठेचण्याचा अधिकार त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. म्हणून आपल्या समोर येणारी गोष्ट कुठला उद्देश घेऊन, कुठली व्यक्ती कुठल्या आत्म्याने आलेली आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. नाही तर जर देवाच्या आत्म्यासाठी आपण जागृत नसू त्याच्या वाणीसाठी, तर आपण फसवले जाऊ शकतो. त्या इजबेलीच्या हातामध्ये पडणारा कुठला देवाचा सेवक हा जास्ती करून वाचत नव्हता प्रियानो. ती त्याचा न्यायनाट करत होती. ती इस्रायलला सुद्धा परमेश्वरापासून दूर भटकणारी व्यक्ती होती प्रियानो. आज असे प्रलोभन माझ्या जीवनात येत आहेत का? धार्मिकतेचा खोटा दिखावा दाखवणारे येत आहेत का? खोटे शिक्षण घेऊन प्रभू येशूच्या नावामध्ये किंवा बायबलच्याच गोष्टी सांगणार पण खोटं शिक्षण घेऊन येणारे आत्मे माझ्या घरात येत आहेत का? माझ्या जीवनापर्यंत येत आहेत का? कुठलं तरी तडजोडीचं शिक्षण माझ्यापर्यंत येत आहे का? हे केलं तरी चालतं, ते केलं तरी चालतं, प्रभूला सर्व माहिती आहे, अशा प्रकारचं शिक्षण माझ्याकडे येत आहे का? ही सर्व प्रलोभनं आहेत. ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल त्यावेळेस त्याच्या समोर आपण शुद्ध पवित्र रूपामध्ये सादर व्हावं याकरिता आजच्या काळामध्ये जागृत असणं, पवित्र आत्म्याची वाणी ऐकत राहणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. त्या सैतानाच्या फसव्या रूपाला बळी पडू नका. हवेने तीच मिस्टेक केली होती. खोटं रूप जे दाखवलं ती त्या मोहाला बळी पडली. त्याच्या शब्दांना बुलवणी केली होती. त्याच्या खोटारडेपणाला ऐकलं होतं तिने. आज माझ्या जीवनात अशी कुठली खिडकी आहे की हे पाप केलं तर चालतं, आज नाही मी उद्या ह्याच्यापासून सुटकारा घेईल. एक गोष्ट सांगू द्या, मनुष्यांपासून खूप साऱ्या गोष्टी लपवून ठेवू शकतात पण परमेश्वरापासून कुठलीच गोष्ट कधीच लपवून राहत नाही. हे लक्षात ठेवा. मी जे काही करत आहे, मी एकटे असताना सुद्धा जे विचार करत आहे ते प्रत्येक विचार परमेश्वराच्या समोर नमूद करण्यात येत आहे. आपल्या शब्दांचा, आपल्या विचारांचा, आपल्या कृतींचा आपल्याला न्यायाच्या वेळेस त्याला हिशोब द्यायचा आहे. म्हणून आज ती प्रलोभनांची जी खिडकी आहे, जी मत्सराची खिडकी आहे, जे सैतान मोह टाकण्याची जी खिडकी आहे, खोटं रूप घेऊन तुमच्या पुढे सादर होण्याची खिडकी आहे, आज समय आहे त्याच खिडकीमधून त्याच सैतानाचा नाश करा. त्याच खिडकीमधून खाली टाकून त्या पापाला पायदळी तुडवा. त्या मोहाचा नाश करण्याची वेळ आहे, कारण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या सोबत आहे. आणखी एक खिडकी, जुन्या करारातले जास्त झाले ना उदाहरण, प्रेषितांची कृत्य फारच महत्वाची खिडकी आहे माझ्या आवडीची. प्रेषित 20:7-12 हा शास्त्रभाग जर आपण काढला तर त्या ठिकाणामध्ये एक तरुण आहे, त्याचं नाव युतुक असं नाव आहे त्याचं. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी ते लोक त्या ठिकाणामध्ये जमले होते. रविवारची गोष्ट, आठवड्याचा पहिला दिवस रविवार, राईट, म्हणजे शनिवार रात्र ते रविवार रात्र, कारण फ्रायडे इव्हनिंग टू सॅटर्डे इव्हनिंग सबात असतो आणि सबात संपल्याच्या नंतर पहिला दिवस सुरू होतो. सो सॅटर्डे इव्हनिंग टू संडे इव्हनिंग हा पहिला दिवस. रविवारच्या चर्च बद्दल जरा सांगते ह्या खिडकीमधून. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ते एकत्र जमले होते भाकर मोडण्यासाठी, म्हणजे प्रभू भोजन, सहभागिता आणि वचनाची देखील भाकर मोडण्यासाठी. एक मंडळी या नात्याने ते एकत्र जमले होते आणि त्या वेळेस पौल त्या ठिकाणामध्ये भाषण करत होता आणि 9वं वचन, आणि युतुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता. तेव्हा पौल फार वेळ भाषण करीत राहिल्यामुळे तो झोपेच्या गुंगीत
तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. पुढचे पण वचन वाचते. तेव्हा पौल खाली उतरला आणि त्याच्यावर पाकर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, घाबरू नका, कारण हा अजून जिवंत आहे. मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटेपर्यंत त्यांच्या बरोबर संभाषण केले व तो तसाच निघून गेला. त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना फार समाधान वाटले. सॅटर्डे इव्हनिंगला एकत्र जमलेले आहेत ते. आणि पौल कसा भाषण करत होता देवाच्या वचनातून? वाचा काय लिहिलंय तिकडं. अरे कुठे तुम्ही लोक? म्हणूनच सांगते, संडे चर्च बद्दलच आहे. कुठे गेले सगळे? किती वेळ करत होता? मध्यरात्रीपर्यंत. आहे का तयारी? माझी आहे तयारी. मला तर कितीही तास सांगा. सांगितलंय का? पौलानी 30 मिनिटात 45 मिनिट्स मध्ये भाषण संपवलं. फार वेळ भाषण करत. चर्चमध्ये हेच होतं. पहिल्या 5 मिनिटांच्या पुढचं प्रीचिंग हे फार वेळ असतं. आणि मग नेहमीप्रमाणे सर्व मंडळांमध्ये होतं तसंच इकडं पण झालं. युथुकाला काय झालं? हा मोठा प्रीचिंग करतोय, एवढा वेळ चर्च चाललंय, त्याला काय आलं? तुम्हाला पण आली का काय? जोरात बोला. काय आलं त्याला? जोरात बोला म्हणजे झोप जात असते. त्याला देखील झोप आली. आणि त्या झोपेमध्ये त्या खिडकीमधून 3रा मजला होता तो, आणि तो खाली पडला आणि मेला. पौलाने नंतर प्रार्थना केली जाऊन आणि तो पुन्हा जिवंत झाला. आज दुर्दैवाने अनेक मंडळांची ही स्थिती आहे. झोपणाऱ्या व्यक्तीला वाटतं कोणाला माहिती नाही, पण मला अनेक पास्टर्स, प्रीचर्स सगळे माहिती आहेत, प्रभूचे सेवक. आणि जे इथं उभं राहतात त्यांना एकूण एक व्यक्ती दिसत असतो. काही झोपतात, काही पेंगलेले असतात, वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये असतात. का? कारण पवित्र आत्म्याशी जोडले गेलेले नाही. ज्यांना कोणाला देवाच्या घरामध्ये झोप येते त्या प्रत्येकाला सांगते की तुम्ही फक्त तुमची उपस्थिती लावायला, आम्ही चर्चमध्ये प्रेझेंट आहे एवढं दाखवण्यासाठी इकडे आलेले आहात. मला कोणाला हर्ट करायचं नाही. तुम्हाला जर दुःख वाटत असेल तर मी क्षमा मागणार नाही, परंतु ते सत्य आहे ते स्वीकारा. आज वेळ आहे, आज समय आहे बदल करायचा, या पापामधून, या गोष्टीमधून बाहेर पडायचा. हा वीकनेस आहे, याच्यावरती ओव्हरकम व्हायचा, कारण प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. मी सत्य वचन सांगताना कधी क्षमा मागत नाही, कारण त्याचं वचन सत्य आहे, ते सांगण्यासाठी कधी क्षमा मागायची नसते. जर अंतःकरणाला ते लागत असेल तर ते माझ्यासाठी आहे, म्हणून ते स्वीकारायचं असतं. प्रियानो, त्याच्या समक्षतेमध्ये पवित्र आत्म्याशी जोडलं न गेल्यामुळं, त्याच्या समक्षतेत, त्याच्या सानिध्यामध्ये एकरूप न झाल्यामुळे त्याला त्या ठिकाणामध्ये झोप येत होती. प्रियानो, 3 तासाचा पिक्चर बघताना कोणाला झोप येत नाही. संपूर्ण दिवसभर पिकनिकला फिरताना कोणाला झोप येत नाही, परंतु आठवड्यातून एकदा देवाच्या घरामध्ये बसल्याच्या नंतर उपदेश चालू असतो, देवाचं वचन चालू असतं, त्यावेळेस अनेकांना झोप येते. हे तुमच्या आत्मिक स्थितीचं दर्शक आहे. प्रियांनो, आज तुम्ही जर देवाच्या समक्षतेत तुमच्या शरीराला झोप येत असेल तर तुम्ही आत्मिकरित्या सुद्धा झोपलेले आहात. हा समय आहे जागृत होण्याचा, कारण प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. आपल्याला माहिती नाही अशा वेळेला तो येणार आहे. शरीर जरी झोपलं असेल तरी आत्मा जागृत असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तो येईल तेव्हा. म्हणून आज सर्वांना चेतावणी आहे, सर्वांना म्हणजे ज्यांना झोपायची सवय आहे त्यांच्यासाठी सर्वांना सांगते चेतावणी, आपलं आत्मिक जीवन तसंच आहे. जर आत्मिकरित्या झोपलेला व्यक्ती आहे तो 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला. जर देवाच्या समक्षतेत, त्याच्या सानिध्यात, त्याच्या वचनाच्या वेळेस झोप लागत असेल तर आत्मिक जीवनात हा धोका आहे, मी खाली पडणार आहे आत्मिक जीवनामध्ये. जर तुम्ही देवाच्या घरामध्ये, प्रार्थनेच्या वेळामध्ये, समक्षतेमध्ये, मी फक्त देवाच्या घराबद्दल नाही बोलत, अनेक लोक सांगतात सिस्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, बायबल वाचायला घेतलं की झोप येते, प्रार्थना करायला घेतलं तर झोप येते. म्हणते जोरात प्रार्थना करा, फिरून प्रार्थना करा, घरामध्ये जोरात वचन वाचा, तुम्हाला झोप येणार नाही.
एकदा आम्ही एका युथ कॅम्पला गेलो होतो, खूप अगोदरची गोष्ट आहे, आणि तिकडे असं सर्व डिस्कशन असं करत बसलेलो. तर एक आंटी होत्या, त्या म्हणाल्या मला मी आता कॅम्प करून घरी गेल्यावर डॉक्टरकडे जाणार आहे, मला आजकाल झोपच येत नाही. तर दुसऱ्या आंटी त्यांना बोलल्या, अगं तसं झालं ना लगेच बायबल घेऊन वाचत बसायचं, आपल्याला बरोबर झोप लागते. व्हॉट अ बॅड काउन्सिलिंग, व्हेरी सॅड. आपण हसतो, पण लोकांचे विचार बघा की त्यांना त्या गोष्टीत आनंद वाटतो. आत्मिकरित्या खाली तर कोसळण्याचं ते चिन्ह आहेच, पण दुसरी गोष्ट म्हणजे आत्मिक मृत्यूचं सुद्धा दर्शक आहे. त्या ठिकाणात देवाचा सेवक होता, त्याचं समक्षता होती, पवित्र आत्म्याचं कार्य होतं, म्हणून तो मुलगा जो पडला आणि मृत झाला त्याला पुन्हा ते जिवंत करू शकले. आजच्या काळामध्ये तुमचं आत्मिक जीवन जर असं पडलं आणि मृत झालेलं असेल तर मला माहिती नाही की प्रत्येकच वेळेस असे देवाचे सेवक उपलब्ध असतील की नाही, जे तुमचं आत्मिक जीवन वारंवार तपासतील आणि कुठं चुकत आहे ते पाहून तुम्हाला काउन्सिलिंग करतील. त्या मृतामधून तुम्हाला पुन्हा जिवंत करण्यासाठी पवित्र आत्म्याचा शब्द तुमच्यावरती जीवनावरती बोलतील. असं व्यक्ती आज उपलब्ध असेल किंवा नाही हे मला माहिती नाही. त्यावेळेस परमेश्वराचं गौरव पण व्हायचं होतं, परमेश्वराची योजना होती म्हणून तो चमत्कार घडला. पण आज वेळ आहे, या क्षणाला देवाचं वचन आपल्याकडे येत आहे. प्रियांनो, झोपेमधून जागृत होण्याचा समय आहे. शारीरिक झोपेतून तर जागृत व्हा, पण त्याच्या अगोदर आत्मिक झोपेमधून जागृत होण्याचा हा समय आहे. अनेक लोक त्यांना रविवारी विचारायचं चर्चमध्ये काय खूप सुंदर होतं, अरे खूप सुंदर, पण काय होतं ते सांगू शकत नाही. खूप छान होतं, देवाचा आत्मा खूप चांगलं बोलला, पण काय बोलला, त्याच्यातले मुद्दे काय होते, कुठल्या वचनाचा उपदेशक असणाऱ्या व्यक्तीने काय उलगडा केला हे सांगू शकत नाही ते. कारण आत्मिकरित्या आणि शारीरिकरित्या दोन्हीरित्या तिथं झोपलेले असतात. असे व्यक्ती वर्षानुवर्ष चर्चमध्ये फक्त झोपण्यासाठी येत असतात. त्यांचं आत्मिक जीवन असंच झोपलेलं असतं. अशा प्रत्येक व्यक्तीला आज देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे हीच चेतावणी आहे, जर प्रभूचं येणं झालं, कधीही होणारच आहे, तो लवकर येत आहे. मला तुम्हाला सांगू द्या की तो तुम्हाला काय घेऊन जात नाही. लक्षात ठेवा, तो खरंच नेणार नाही. जर आत्मिकरित्या आम्ही झोपलेलो आहोत तर अपेक्षाच ठेवू नका की मी दर रविवारी चर्चला जात होते, मी नाईट प्रेयर्सला जात होते, मी चर्चच्या सर्व सभा अटेंड केल्या. अहो, आमच्या चर्चच्या काय, मी दुसऱ्याकडच्या पण सभा अटेंड केल्या. आमच्या चर्चच्या कमी पडत होत्या, मी ह्या चर्चच्या केल्या, मी तिथं इव्हांजलिकल मीटिंग इथं तिथं तिथं गेले, मी दररोज इथं गेले तिथं गेले तिथं गेले. प्रभू लवकर येत आहे. प्रिया, शरीराने धावणारे होऊ नका, आत्म्याने धावणारे बनायचं आहे आपल्याला. शरीराने धावायचंच नाही असं मी बोलत नाही, पण आधी आत्म्यामध्ये कार्य होणं, आत्म्यामध्ये जागृती, विचारांमधलं परिवर्तन हे फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय काय आपल्या आत्मिक जीवनामध्ये कार्य होत नाही, उन्नती होत नाही, खाली पडणं आणि आत्मिक मृत्यू हा मात्र निश्चित आहे. ह्या 4 ज्या नकारात्मक खिडक्या आहे, आज त्याच्यावरती मनन करा तुम्ही. जर त्या माझ्या जीवनामध्ये असतील तर त्या बंद करणं गरजेचं आहे. किती वेळ झाला तुम्ही सांगा का? सकारात्मक खिडक्या पण चालेल का? मी पावलासारखं जास्त वेळ भाषण केलं तर? का नेक्स्ट टाइम घ्यायचंय तुम्हाला? आजच? ओके, ठीक आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 8वा अध्याय. त्या ठिकाणात नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही पण खिडक्या आहेत. उत्पत्ती 8 6 ते 9. याला 40 दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती त्याने उघडली. आणखी एक कावळा बाहेर सोडला. तो पृथ्वीवरले पाणी सुकेपर्यंत इकडे तिकडे फिरत राहिला. पाणी भूपृष्ठावरून अटले की नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबूतर बाहेर सोडले. त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे व त्याच्याकडे तारवात परत आले, कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्यापि पाणी होते. तेव्हा नोहाने हात बाहेर काढून
त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले. आणखी 7 दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन्हा बाहेर सोडले. सायंकाळी ते कबूतर त्याचकडे आले. तो त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले. नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे. आणि त्याने आणखी 7 दिवस थांबून त्या कबुतराला पुन्हा सोडले. ते त्याचकडे पुनरुपी परत आले नाही. एक खिडकी होती बनवलेली त्या तारवाला नोहानी, आणि मग त्याने ती उघडली आणि सर्वात प्रथम कावळ्याला सोडलं. कावळा जे गेला तो गायबच, आलाच नाही पुन्हा. आपण कोणावर विश्वास ठेवतो? जगातल्या लोकांचं काउन्सिल, मनुष्याचं ज्ञान, स्वतःचे अनुभव याच्याद्वारे जर आपण आपल्या परिस्थितींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असू तर तुम्ही कावळा सोडता. तो काय परत येत नाही. तुमच्या प्रश्नांची काही तुम्हाला उत्तरं मिळत नाही आणि तुम्ही कायम कन्फ्यूज स्थितीमध्ये राहता. एक समस्या सुटल्यावरती दुसरी, एक प्रश्न संपल्यावरती दुसरा प्रश्न. परंतु नोहाने समजून घेतलं. त्याने पुढच्या वेळेस पाठवताना मात्र कबूतर पाठवलं. ते पुन्हा आलं, जागा नाही मिळाली त्याला कुठं थांबायला, तर त्यांनी पुन्हा पाठवलं. तर ते जैतुनाचं छोटी एक कोवळी टहाळी घेऊन आलं. कबूतर हे पवित्र आत्म्याचं चिन्ह आहे. ज्यावेळेस आम्हाला मोठा निर्णय घ्यायचा आहे आमच्या जीवनामध्ये, नोहा आणि ते तारू हे परमेश्वर आणि मनुष्याशी केलेल्या कराराचं प्रतीक होतं. प्रियानो, आज परमेश्वराने आपल्यासाठी सुद्धा सार्वकालिक जीवनाचा करार केलेला आहे. आपण त्याचे करारातले नेमलेले असे लोक आहोत. प्रियानो, जर त्या करारामध्ये आपल्याला स्थिर राहायचं असेल, त्या करारामध्ये टिकून राहायचं असेल, त्याच्यामध्ये पुढे वाटचाल करायची असेल, तर पवित्र आत्म्याशिवाय कुठलाच दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाही, कुठलाच पर्याय उपलब्ध नाही. ती कोवळी फांदी जी जैतुनाची घेऊन आली, तो आशेचा संदेश जो आहे, आपल्या जीवनामध्ये आशा उत्पन्न करणारा, एक आनंद उत्पन्न करणारा, परमेश्वरावरील विश्वास वाढवणारा, एकमेकांवरील प्रीती वाढवणारा असा संदेश फक्त पवित्र आत्माच आपल्या जीवनामध्ये घेऊन येऊ शकतो. तो तारणाचा संदेश, ती खात्रीस्वर राज्याची फक्त पवित्र आत्मा घेऊन येतो. जैतुनाचं जे झाड आहे, पवित्र शास्त्रात, माझा विषय आजचा झाड नाही आहे, परंतु ते अनेक गोष्टींचं प्रतीक आहे. सार्वकालिक जीवनाचं सुद्धा प्रतीक आहे जैतुनाचं झाड. जैतुनाचे जे झाड असतात इस्रायलमध्ये, ज्यावेळेस आपण जातो तर अगदी जुन्या करारात 4 आणि 5 हजार वर्षांपासूनची जी झाडं होती, अर्थात एवढ्या वर्ष नसतात, पण त्या झाडामधून नवीन एक खोड येत असतं. आणि ज्यावेळेस जुनं झाड जातं त्यावेळेस त्या नवीन खोडातून नवीन झाड बनवतात ते. आणि असं करत वर्षानुवर्ष त्यांनी ते झाडं जतन केलेले आहे. प्रभूने शिक्षण दिलेलं झाड किंवा जुन्या करारामधली अनेक प्रकारची झाडं, त्याच्यामध्ये खात्री आहे, आशा आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे सार्वकालिक जीवन आहे. तुमची समस्या काहीही असू द्या, तुम्ही त्या तारवामध्ये अडकलेल्या स्थितीमध्ये असू द्या, बाहेर काय चाललं आहे हे तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला त्याचं काहीच कल्पना देखील नाही, परंतु ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपण घेऊ, पवित्र आत्म्यापासून, परमेश्वरापासून गोष्टी आपण विचारू, त्यावेळेस पवित्र आत्मा नेहमी आणि नेहमी अंधकाराने भरलेल्या जगामधून सुद्धा तुमच्यासाठी सार्वकालिक आनंदाचा संदेश घेऊन येईल, सार्वकालिक शांतीचा संदेश घेऊन, सार्वकालिक आशा घेऊन तो आपल्यापर्यंत येणार आहे. पवित्र आत्म्याशिवाय पर्याय नाही. त्याची रिप्लेसमेंट, त्याच्या ऐवजी आपण कोणाची निवड करू शकत नाही. मनुष्याचे ज्ञान, स्वधार्मिकता, मला वाटत असलेल्या गोष्टी, मनुष्याचे अनुभव, या कुठल्याही गोष्टी जीवनातून पार न्यायला समर्थ नाहीत प्रियांनो. तर ते सामर्थ्य, तो विश्वास, तो संदेश फक्त पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त होतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आज प्रत्येकाला मला ही विनंती आहे की आपण पवित्र आत्म्यापासून किती गोष्टी ऐकतो, प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन घेत आहे का आपण पवित्र आत्म्यापासून? जे व्यक्ती पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेतात, वर्स टू वर्स सर्वात
वाईट अशी जरी परिस्थिती असेल तरी ती व्यक्ती कधी आशा सोडत नाही, ती व्यक्ती कधी हारलेल्या परिस्थितीमध्ये राहत नाही. प्रियांनो, जगाने आशा सोडलेली परिस्थिती असेल तरी देखील पवित्र आत्मा आपल्याला आशा देत असतो. आपण मागील काही वर्षांमध्ये बघतो जगामध्ये कोरोना, किती सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. जगामध्ये आशाहीन परिस्थिती आहे. परंतु आम्ही सर्वजण जे प्रभूवर विश्वास ठेवतो, जे आपल्या प्रत्येकाला पवित्र आत्म्यापासून मार्गदर्शन प्राप्त होतं, आपण त्या गोष्टींद्वारे निराश हताश होत नाही, कारण ख्रिस्त ही आमच्यासाठी गौरवी आशा आहे. आणि त्या आशेप्रत घेऊन जाण्यासाठी पवित्र आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावत असतो. तो आपल्याला सामर्थ्य देतो आणि त्याच्याद्वारेच आपण सर्व काही करायला समर्थ आहोत. जगातली परिस्थिती जी आहे, युद्ध चाललेले आहे, युद्धांच्या अफवा होत्या, आता प्रत्यक्ष युद्ध चाललेले आहेत. रोग आजार महामारी, लोक म्हणतात कोरोनामुळे असं झालं, पुतीनमुळे तसं झालं, ह्यांनी हे असं केलं. मला एक गोष्ट सांगू द्या, कुठलं सरकार, कुठला व्यक्ती, कुठला विषाणू, कुठली परिस्थिती याच्यामुळे काही जगामध्ये बदल घडत नाही. ते सामर्थ्य कोणातच नाही. आज जगामध्ये ज्या गोष्टी घडत आहे त्या पवित्र वचन पूर्ण होण्यासाठी घडत आहे, त्या लोकांना जागृतीचा संदेश देण्यासाठी घडत आहे की प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. तो येणार, विलंब करणार नाही. सर्व सामर्थ्य त्याच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून काहीही झालं तरी जगामधले परिस्थिती तशीच राहणार आहे. बदलणार, चांगले बदल त्याच्यामध्ये आता अपेक्षित करू नका. चांगले बदल एकच आहे, तुमच्या आणि माझ्या आत्मिक जीवनात आपल्याला करायचे आहे. जगातली परिस्थिती बघून निराश आणि हताश होऊ नका. असं चाललं आहे, आता महागाई पण वाढणार आहे, परत पेट्रोल डिझेल या आठवड्यात वाढणारच आहे, गॅसचे भाव वाढले आहे, युद्ध चालू आहे, आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत. निराश होऊ नका प्रियांनो. तर एका गोष्टीचा आनंद करा की प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. या नश्वर, या पापी, या अंधकाराने भरलेल्या जगामधून आनंदाने निघून जाण्याचा समय जवळ आलेला आहे. ही आशा पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात प्रज्वलित करा. म्हणून दुःखी आणि निराश होऊ नका, हताश होऊ नका. प्रियांनो, आपली काळजी घेणारा परमेश्वर आहे. आपल्या डोक्यावरचे प्रत्येक केस त्याने मोजून ठेवले, हे त्याचं पवित्र वचन आपल्याला सांगतं. आपला विसर त्याला कधीच पडत नाही. त्याने तळ हातावर आपलं नाव कोरून ठेवलेलं आहे. तुमच्या आणि माझ्या काळजी करण्याच्या द्वारे परिस्थिती बदलत नाही. तर ज्यावेळेस त्याच्या हातात आपण पडतो, ही आशा, हा भरोसा ठेवतो आपण, त्यावेळेस आपल्याला आनंद प्राप्त होतो. या जगामधून आपल्याला निघून जाण्याचा समय फार जवळ येत आहे. म्हणून तयारी करण्याचा समय जवळ आलेला आहे. जगी गोष्टींवरून आपलं लक्ष काढा. स्वर्गीय आणि देवाच्या गोष्टींवरती लक्ष लावण्याचा हा समय आहे. माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या कार्याची, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची ती खिडकी पूर्णपणे उघडी ठेवणं, सतत सतत त्याच्यापासून सामर्थ्य आणि मार्गदर्शन प्राप्त करून घेणं, हे मला फार गरजेचं आहे. हे समजणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्याच्या पुढचं वाचू यहोशुआचं पुस्तक, दुसरा अध्याय. हालेलुया, जीसस ग्लोरी. यहोशुआ 2 आणि त्याचं 15 ते 21 जर वाचलं, संपूर्ण शास्त्रभाग वाचणार नाही आपण, तुम्ही घरी जाऊन वाचू शकता, पण मी तुम्हाला थोडक्यात स्टोरी सांगते. ज्यावेळेस ते 2 हेर त्या ठिकाणामध्ये पाठवण्यात आले होते, यरिहो या ठिकाणामध्ये, यरिहोच्या युद्धाच्या एकदम अगोदरची गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणामध्ये यरिहोची रहिवासी असलेली, त्या गावाच्या तटावरती जिचं घर होतं, अशी एक स्त्री होती. जगाने तिला तुच्छ लेखलं होतं कारण ती वेश्या होती. जगाच्या दृष्टीने चुकीचं काम करणारी व्यक्ती होती ती. तिची निवड चुकली होती असं जगाला वाटत होतं. आणि ती राहाब त्या ठिकाणामध्ये राहत असताना, प्रियांनो, जगी गोष्ट ती काय करत होती ह्याच्यापेक्षा महत्वाचं होतं, आत्मिकरित्या ती जागृत असलेली व्यक्ती होती. तिने ते 2 हे ओळखले, हे देवाचे लोक आहे हे तिने ओळखलं. तिने हे पण ओळखलं की यरीहोचा नाश ठरलाय आता, कारण 40 वर्ष परमेश्वर
इस्रायलाच्या पुढे चालत होता आणि तो जे काही त्यांच्यासाठी महत्कृत्य आणि चमत्कार करत होता, संपूर्ण जगभरात त्या गोष्टी पसरत होत्या. तिच्याही कानावरती त्या आल्या होत्या. तिला माहिती होतं यांचा देव परमेश्वर हा एक जिवंत देव आहे, हाच देव आहे. आणि तिने त्या हेरांना मदत केली. राजाचे लोक आले तेव्हा पण तिने ती कणसं जी ताटं होती त्याच्या खाली त्यांना लपवून ठेवलं. आणि दुसऱ्या मार्गाने जाण्यासाठी तिने काय केलं की ती खिडकी जी होती त्या ठिकाणामधून त्यांना तिने खाली सोडले. 18 मात्र आम्ही या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरविले तिला हा किरमिजी दोर बांध आणि ह्या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे संबंध घराणे तुझ्या जवळ एकत्र कर. तिने त्यांना खिडकीमधून बाहेर सोडलं. इथं जगिक लोक होते जे त्या गुप्त हे जे यहोशुआने पाठवले होते त्यांचा जीव घेण्यासाठी टपलेला ते राष्ट्र होतं. आणि तिने त्या तटावरून त्यांना पलीकडे सोडवण्याचं काम केलं, त्या खिडकीतून उतरवलं. ते देवाचे लोक होते प्रियांनो. त्यांनी सांगितलं की त्याला तू ज्या दोरखंडाला धरून उतरवलं तोच दोरखंड लाव. त्याचा रंग होता किरमिजी, रक्ताचा रंग होता, लाल रंगाचा, किरमिजी रंगाचा तो दोर तिला बांधून ठेवायला लावला. आणि सांगितलं की आम्ही येणार आहे, तुझे भाऊबंद, नातेवाईक जे पण तुझे लोक आहेत तुझ्या घरात जमव. कारण का की त्यांचा बचाव होणार आहे. आज एकीकडे जग आहे, एकीकडे प्रभूचं राज्य आणि देवाचे लोक आहे. यांच्यामध्ये ती खिडकी आहे प्रियांनो, ज्याला दोर तो लाल बांधलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. तेच फक्त आपल्याला त्या गोष्टीपासून पार नेणार आहे. फक्त त्याच्या रक्ताच्या द्वारे सुटका आहे. फक्त त्याच्या रक्ताच्या द्वारे कारण आहे. ज्या खिडकीला तो किरमिजी दोर बांधला असेल त्या घरातल्या कोणाचा मृत्यू होणार नाही याची खात्री मिळाली होती. ज्यांच्या जीवनावरती, ज्यांच्या घरावरती प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे त्या व्यक्तीला सार्वकालिक मरण मिळणार नाही, तर त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल ही खात्री त्याच्या वचनात प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला प्राप्त झालेली आहे. जे कोणी आपल्या घरातलं भाऊबंधांपैकी तारण प्राप्त झालेलं नाही त्यांना देखील घरामध्ये त्यांचा देखील बचाव करण्यासाठी जमवणं गरजेचं आहे. कारण त्या दोरखंडाच्या द्वारे त्यांचा देखील बचाव होणार आहे. आपले प्रियजन, तारण न पावलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचंच रक्त आहे. आपल्याला प्रयत्न करायचे आहे, प्रार्थना करायची आहे, शुभवर्तमान सांगत राहायचं आहे. त्यांचा देखील बचाव होणं गरजेचं आहे. कारण देवाच्या वचनात म्हटलं आहे की तुझ्या एकामुळे तुझ्या हजारांवरती दया करणारा तो परमेश्वर आहे. तो आज इथं आपण उपस्थित प्रत्येक जी व्यक्ती आहे, आपले हजारो हजार जे नातेवाईक आणि भाऊबंद आहे त्या प्रत्येकाच्या कारणासाठी त्याने तुमची आणि माझी निवड केली आहे. आपल्या कुटुंबातून आपल्याला त्याने वेगळं केलेलं आहे की तुमच्याद्वारे, माझ्याद्वारे, आपल्या सर्वांच्या द्वारे आपल्या लोकांचा बचाव व्हावा. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्यांना तारण प्राप्त व्हावं. प्रियांनो, ह्या करता परमेश्वराने ज्या स्त्रीला तुच्छ असं लेखण्यात येत होतं, जिला लोक नावं ठेवत होते, जिच्याशी व्यवहार कुठला ठेवत नव्हते, जिला एक टाकून दिलेल्या स्त्रीप्रमाणे समजत होतं, ते रक्तच आहे ज्याच्यामुळे ती थोर ठरली. त्या रक्तामुळे तिचं संपूर्ण कुटुंब वाचलं. ज्या लोकांनी तिला तुच्छ लेखलं होतं त्या लोकांचा जीव तिच्याच मुळे वाचलेला आहे. आज कदाचित जग तुम्हाला वेगळं समजत असेल, प्रभूच्या मागे जाता म्हणून तुच्छ लेखत असेल. परमेश्वरासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची किंमत अपमानाच्या द्वारे जर तुम्हाला चुकवून द्यावी लागत असेल, आज त्या प्रत्येक व्यक्तीला मला सांगायचं आहे, उत्तेजन द्यायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्तच एक आशा आहे. ज्यांनी तुमचा अपमान केला आहे, ज्यांनी तुम्हाला तुच्छ लेखलेला आहे, जे तुमची निंदा करत आहे, त्या प्रत्येकासाठी सुद्धा तारणाचा मार्ग फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. त्यांचा द्वेष करू नका, त्यांचा राग करू नका, त्यांना तुच्छ लेखू नका. त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा, त्यांना क्षमा करा, त्यांना देखील शुभवर्तमान सांगा. आज ही खिडकी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उघडणं गरजेचं आहे. आपल्याला दररोजच्या जीवनात किती लोक भेटत असतात, मला कुठल्या लोकांना बघून त्यांचा कळवळा येत आहे का? मी त्यांना शुभवर्तमान सांगत आहे का? माझा बेस्ट
बेस्ट फ्रेंड, माझी बेस्ट फ्रेंड आपण म्हणत असतो, त्यांच्या बरोबर कितीतरी वेळ राहतो, त्यांना शुभवर्तमान सांगितलं आहे का? माझ्या आवडती व्यक्ती आहे, माझा प्रियजन आहे, माझे नातेवाईक आहे, आज त्यांना शुभवर्तमान सांगितलं आहे का? दररोजच्या दिवशी आपल्या संपर्कात येणारे जे लोक आहेत त्यांना शुभवर्तमान सांगितलं आहे का? आपल्या घरी काम करायला लोक येत असतात, मावशी मामा लोक काम करतात घरी, किराणावाला असतो, भाजीवाला असतो, किती लोक असतात आपल्याला दररोजच्या, त्यांच्याशी आपले संबंध किती चांगले असतात, आपण दररोज त्यांच्याशी व्यवहार करत असतो, आज त्यांना तुम्ही शुभवर्तमान सांगितलं आहे का? तुमच्याद्वारे त्यांचं तारण अपेक्षित आहे परमेश्वराला, म्हणूनच त्यांची आणि आपली भेट योगायोगाने झाली नाही, तर आपल्याद्वारे त्यांना सार्वकालिक जीवनाचा संदेश कळावा, त्या ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्यांना देखील तारण प्राप्ती व्हावी, याकरता परमेश्वराने आपली निवड केली आहे, त्यांची आणि आपली भेट घालून दिलेली आहे. आज लोकांपर्यंत ते तारणाचं, ते बचावाचं, त्या नरकापासून वाचून त्या सार्वकालिक जीवनामध्ये राहण्याचं जे सामर्थ्य आहे, जे महान असं कार्य आहे, ते तुमच्या माझ्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराने नेमून ठेवलेलं आहे. आज ती खिडकी बंद करू नका, शुभवर्तमानाचं कार्य थांबवू नका, लोकांसाठी प्रार्थना करायचं सोडू नका प्रियानो. ती खिडकी कायम आणि कायम उघडी ठेवा, 24 तास उघडी ठेवा, सर्व वेळ लोकांसाठी प्रार्थना करा आणि त्यांना शुभवर्तमान सांगत राहा. दुसरे राजे 13. हालेलुया जीसस, ग्लोरी. ग्लोरी टू जीसस. दुसरे राजे याचा 13वा अध्याय 17वं वचन. मग त्याने सांगितले, पूर्वेकडील खिडकी उघड. त्याने ती उघडली. मग अलिशा त्यास म्हणाला, बाण सोड. तेव्हा त्याने तो सोडला. तो म्हणाला, हा बाण परमेश्वराकडून होणाऱ्या सोडवणुकीचे म्हणजे आरामापासून सुटण्याचे चिन्ह होय. तू अफेक येथे आराम्यास असा मार देशील की त्यांचा धुवा उडेल. अलिशा देवाचा सेवक जो आहे, मरणाच्या पंथास लागला होता, त्याचा अखेरचा संदेश आहे. आणि ज्यावेळेस राजा तिथं त्याच्या योआश राजा जो आहे तो त्याच्या भेटीस आला, त्याने त्याला सांगितलं की पूर्वेकडची खिडकी उघड माझ्या घराची आणि तिथून एक बाण सोड. आणि ती खिडकी, तो बाण एक सोडवणुकीचं चिन्ह आहे असं त्यांनी सांगितलं. इस्रायलाची सुटका ही संदेश त्याच्याद्वारे नव्हती प्रियानो, संदेश त्याच्याद्वारे बोलणाऱ्या जिवंत देवाच्या द्वारे होती, संदेश त्याच्याद्वारे बोलणाऱ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे होती. अलिशा जरी मृत्यूपंथास लागला होता तरी पवित्र आत्मा आणि परमेश्वर कधी मरत नाही, ते सार्वकालिक जिवंत आहे प्रियांनो. संदेश त्यामधलं सामर्थ्य कमी झालं नव्हतं. परमेश्वराने त्याचा जगातला कारकिर्दीचा वेळ जरी संपत आला होता तरी देखील पवित्र आत्मा आणि परमेश्वर तेच कार्य त्याच्या जीवनातून करत होता. आपलं शारीरिक वय काय आहे, मी फिट आहे का मला काहीतरी आजार आहे, वीकनेस आहे, याच्यावरती देवाच्या आत्म्याचं कार्य अवलंबून नसतं प्रियांनो. जितकं तुम्ही त्याला स्वतःचं समर्पण कराल, जितकं त्याच्यासाठी उपलब्ध राहताल, जितकं त्याच्या समोर नम्रतेने राहताल, तुम्ही कोणीही असा, परमेश्वर त्या सामर्थ्याने तुमचा उपयोग करून घेऊ शकतो प्रियांनो. तुमच्याद्वारे देशाचा बचाव करण्याचं सामर्थ्य पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर देत असतो. सिन्सिअर आपण असणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. राजासाठी तो बाण जो आहे तो सोडवणुकीचं विजयाचं चिन्ह होतं प्रियांनो. आपल्या प्रार्थना ज्या आहेत त्या आपल्याला सर्व परिस्थितींवरती, सैतानाच्या गोष्टींवरती विजय मिळवून देणाऱ्या आहेत. प्रार्थना करायचं कधीही आपण थांबवू नये. देवाच्या संदेश त्याने सांगितलेली कृती, देवाच्या निवडलेल्या व्यक्तींच्या द्वारे सांगण्यात आलेली गोष्ट ही आपण तुच्छ लेखू नये. नाही तर तो म्हणाला असता, राजा तुला तर काय, आता तू एकदम मरायच्या पंथास लागलाय आणि खिडकी कशाला उघडू, मग पूर्वेचीच का उघडायची, मी दारातून मारतो बाण, दुसरी कुठली तरी खिडकी असेल तिथून मारतो मी बाण, बाणच कशाला मारायचा, मी भाला फेकतो.
ऑप्शन्स मार्ग शोधले नाही त्याने, आणि त्याने विचार पण नाही केला, सेकंड थॉट नाही की काय हा सांगतोय हे मी करू का नको करू. ज्या वेळेस देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत असेल कुठली तरी गोष्ट करण्यासाठी विलंब लावू नका, तत्काळ निर्णय घ्या. जे काही देवाचा आत्मा बोलत आहे ते तत्काळ करायला शिका प्रियानो. त्याच्यामध्ये विजय आहे, त्याच्यामध्ये सोडवणूक आहे. आरामावरचा विजय जो आहे परमेश्वराने प्रतिकात्मकरित्या सांगितलेला आहे. आपल्यासाठी सुद्धा सैतानावरती, त्याच्या अधिकाऱ्यांवरती आणि सत्तांवरचा विजय त्याने पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेलाच आहे. आपल्याला त्याचा जर विसर पडत असेल, पुन्हा त्या प्रार्थनेच्या द्वारे, शास्त्र अभ्यासाच्या द्वारे स्वतःला एकदा त्या गोष्टीची आठवण करून देणं गरजेचं आहे की सोडवणूक करणारा परमेश्वर आहे. मनुष्याच्या आश्रयाला जाऊ नका. पास्टर, सिस्टर, लोक यांना देव मानू नका प्रियांनो. त्यांच्या द्वारे परमेश्वर बोलतो, पवित्र आत्मा कार्य करतो, पण कार्य करणारा व्यक्ती नाही. व्यक्तीला देव बनवू नका. परमेश्वराच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे. सर्व गौरव फक्त प्रभूला आणि प्रभूलाच आपण दिलं पाहिजे. मनुष्याची आराधना करणारे, मनुष्याचे फॉलोअर्स, मनुष्याचे शिष्य होऊ नका. आपल्याला परमेश्वराचा शिष्य व्हायचं आहे, तरच आपल्यासाठी विजय आहे. आरामी जो आहे, शत्रू आहे, त्याच्यावरचा विजय फक्त परमेश्वराच्या नावामध्ये, जे नाव सर्व नावाहून श्रेष्ठ आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला विजय मिळत आहे. तुमची परिस्थिती काही असू द्या, आजूबाजूची परिस्थिती काही असू द्या, तुमचं वय काहीही असू द्या, तुम्ही स्त्री पुरुष लहान तरुण विचार करू नका. परमेश्वराचा पवित्र आत्मा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे कार्य करायला समर्थ आहे. फक्त आपलं समर्पण त्याच्या हातामध्ये करणं गरजेचं आहे. अनेकांची सोडवणूक, अनेक मोठ्या सैन्यावरती विजय तुमच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वर देणार आहे. शेवटचं एक वचन पाहूया, ते म्हणजे नाही घेतलं तर सर्व काही अर्ध राहिल्यासारखं मला वाटेल. दानिएलाचं पुस्तक, हालेलुया जीसस, 6वा अध्याय आणि 10वं वचन. ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. ज्यावेळेस फरमान निघालं होतं की राजाशिवाय कोणाला आराधना करायची नाही, प्रार्थना करायची नाही, तिथं खूप सुंदर लिहिलंय, ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. जेव्हा त्या फरमानावर सही झाली, खात्री झाली की हे फरमान आता आहे, असंच केलं पाहिजे, त्यावेळेस दानिएलाने काय केलं की ज्या फरमानात लिहिलेली गोष्ट होती ना त्याच्या विरुद्ध कृती केली. त्याने फरमानामध्ये लिहिलं होतं की परमेश्वराची आराधना तो करू शकत नाही. ज्यावेळेस ते फरमान पक्क झालं त्यावेळेस तो तत्काळ आपल्या खोलीमध्ये गेला आणि त्याने प्रार्थना केली. प्रियांनो, ज्यावेळेस जगामध्ये आपल्या विरुद्ध षडयंत्र रचण्यात येत आहे, देवापासून नसलेल्या अनेक गोष्टी या जगामध्ये फरमान निघत आहे, तोच समय आहे परमेश्वराच्या चरणाजवळ जाण्याचा. जे तुम्ही करू नका असं सैतान तुम्हाला घाबरत आहे, परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठी ती गोष्ट करण्याचा समय आलेला आहे. प्रियांनो, दानिएलाने तीच गोष्ट केली. त्याचा परिणाम काय झाला पुढे जाऊन? त्याच्या मागं गेले ते पाहायला, मग तो प्रार्थना करत आहे, मग त्याला टाकलं सिंहाच्या गुहेत. किती लोकांनी काउन्सिल केलं असेल, म्हणून तुला आम्ही सांगत होतो कशाला करतो प्रार्थना, काय गरज आहे, आता बघ सिंह, आत्ता पण वेळ नाही गेला, जा राजाला बोल, असं बोल, तसं बोल, हे कर, ते कर, 100 ऑप्शन्स आणि ॲडवाइसेस दिले असतील. आता तरी सिंहाच्या गुहेतून निघल बाहेर, तुला चान्स, शेवटची संधी आहे. पण त्याला माहिती होतं सिंहाची गुहा असू द्या किंवा आणखी कुठलीही भयंकर परिस्थिती असू द्या, ज्या परमेश्वराच्या समोर मी नतमस्तक होतो तो जिवंत देव आहे. त्या प्रत्येक परिस्थितीमधून सोडवायला तो
समर्थ परमेश्वर आहे. मनुष्याचे ऍडवाइजेस लोकांनी स्वतःला उंच केलेल्या गोष्टींच्या समोर तो नतमस्तक झाला नाही, तर सर्व गोष्टींच्या वर असणारा जो सर्व शक्तिमान परमेश्वर आहे तो फक्त त्याच्या समोरच नतमस्तक झाला. अख्ख्या देशामधून तो एकच व्यक्ती आहे ज्याने ती फरमान ऐकलं नाही. लोकांनी किती वेड्यात काढलं असेल विचार करा. तू एकटाच फार शहाणा लागून गेला आहेस काय? तुला एकट्यालाच हे कळतं का? किती गोष्टी बोलल्या असतील. देशातून अख्ख्या एकच व्यक्ती उभा राहतो फरमानाच्या विरोधात. संपूर्ण जग काहीही बोलू द्या आणि करू द्या प्रियांनो, त्या जगात ते तुमच्या विरोधात उठलेले सिंहांचे तोंड बंद करणारा परमेश्वर आपल्या बरोबर आहे. तो आज देखील जिवंत देव आहे प्रियांनो. माझ्या जीवनात ती प्रार्थनेची खिडकी मात्र उघडी असणं गरजेचं आहे. यरुशलेमेच्या दिशेकडे तोंड करून तो प्रार्थना करत होता. इस्रायल लोकांमध्ये पद्धत आहे, यरुशलेमेचं जे मंदिर असतं त्या दिशेकडे ते तोंड करून प्रार्थना करतात. जर ते जगात दुसऱ्या देशांमध्ये असतील तर त्यांच्याकडे पण दिवसातून 3 वेळेस अजान असते आणि ते प्रार्थना करत असतात. हे हिस्टॉरिकल गोष्टी आहे, पवित्र शास्त्रात जुन्या करारात नमूद केल्या. त्याने काय त्याचा क्रम चुकवला नाही, तो घाबरला नाही, त्याचं चित्त विचलित झालं नाही. कारण शद्रक मेशक अबेदनगोला त्या 7 पट तप्त अशा भट्टीमधून सोडवणारा परमेश्वर जिवंत देव आहे. याची पुन्हा संपूर्ण त्या देशाला खात्री पटावी याकरता हा प्रसंग घडत आहे. याची खात्री दानिएलाला होती. त्या जेव्हा दानिएलाला जिवंत बाहेर काढलं त्यावेळेस राजाने फरमान परत काढलं. एक आधीचं फरमान होतं की कोणीच आराधना करू शकत नाही आणि दुसरं फरमान होतं की दानिएलाचा देव हाच जिवंत देव परमेश्वर आहे आणि सर्वांनी त्याची आराधना करा. आज तुम्हाला आणि मला परमेश्वराने जर निवडलं आहे या जगामध्ये, या विपरीत परिस्थितींच्या पुढे हातबल होऊन गुडघे टेकू नका. परमेश्वरासाठी स्थिर राहा प्रियांनो. ज्यांनी तुम्हाला तुच्छ लेखलं त्यांना परमेश्वरासाठी जिंकण्याचा ती संधी आणि तो समय आहे. कदाचित ते परमेश्वराचा स्वीकार करणार नाही, त्याला तारणारा म्हणून कदाचित स्वीकारणार नाही, पण त्यांच्या अंतःकरणात त्यांना माहिती आहे की परमेश्वर हाच एक जिवंत देव आहे, त्याच्याशिवाय अन्य देव नाही. आणि त्याच्या लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे हे आमच्या परमेश्वरास कळते. ते त्याच्या वचनात जे लिहिलेलं आहे त्या सत्य वचनास जागणारा परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आपण दिवसातून किती वेळेस प्रार्थना करतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सिस्टर, आम्हाला प्रार्थना करायला वेळ मिळत नाही. मी दररोज सकाळी उठल्या उठल्या सर्व काम करायच्या अगोदर अर्धा तास बसून प्रार्थना करते. डेली सोप किती बघता आणि किती वेळ बघता? तुम्ही म्हणताल आज काय टार्गेट केले का? हो, केलेलं आहे. येस, जागृत करण्याचं काम माझं आहे प्रियांनो. पवित्र आत्मा जे बोलत आहे मी नाही राखून ठेवत. मी घाबरत नाही लोक कोण काय निराश होतील, कोणाला काय वाईट वाटत. जे देवाचा आत्मा बोलतो ते बोललंच पाहिजे. जागृतीचा समय आहे. प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. आपल्या संपूर्ण दिवसाच्या 24 तासांचं अवलोकन करा प्रियांनो. आपण 24 तासाचा काय हिशोब परमेश्वराला देणार आहे याचं अवलोकन करा. आपण किती वेळासाठी, किती गोष्टींसाठी किती वेळ देत आहे. आणि जर आपण म्हणत आहे की माझ्या प्रभूसाठी माझ्याकडे वेळ नाही, तर मग काय सिंहाच्या गुहेत तो येत नसतो वाचवायला. लक्षात ठेवा, परमेश्वरासाठी जर उभं राहिलं तरच तो आपल्यासाठी उभं राहणार आहे. हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला काय वाटतं, मी एवढ्या प्रार्थना केल्या, असं का झालं, प्रभू माझ्याशी असं का करत आहे. वैयक्तिक जीवन तपासून पहा माझ्या भावा, माझ्या बहिणी. अनेक लोक पिक्चरचे गाणे दिवसभर काम करताना लावतात. मला माहिती, खूप सारे लोक घरातली कामं करताना जोरजोरात मूव्ही सॉंग्स, स्तुती आराधनेची गीतं लावा. मी तुम्हाला अति धार्मिक व्हायला सांगत नाहीये. धार्मिकता स्वर्गात नेत नाही. आत्मिक होणं गरजेचं आहे, परंतु त्या पवित्र आत्म्याशी जोडलं जाणं आणि सतत सतत त्याच्या संपर्कात आणि सहभागितेत असणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे प्रियांनो. ज्या गोष्टींसाठी आपण अधिक वेळ देतो त्या गोष्टी आपल्या जीवनात आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टींच्या मागून कार्य करणारे आत्मे आपल्या जीवनामध्ये तेवढा अधिक प्रभावी असतात. समजत आहे?
मी ज्या गोष्टींना जितका अधिक वेळ देत आहे त्या गोष्टीच्या मागून येणारे जे स्पिरिट्स आहेत, जे आत्मे आहेत, ते माझ्या जीवनावर अधिक राज्य करतात. आणि सर्वात बलवान असा आत्मा फक्त पवित्र आत्मा आहे. माझ्या जीवनात फक्त त्याने कार्य करावं, फक्त प्रभूच्या आत्म्याने कार्य करावं, याकरिता मला अधिक स्तुती आराधना करणं, अधिक प्रार्थनेमध्ये राहणं, अधिक देवाच्या वचनाचं मनन करणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगते, घरामध्ये लावून ठेवा वचन, ऑडिओ बायबल्स असतील लावून ठेवा, स्तुती आराधनेची गीतं असतील लावून ठेवा. सतत सतत आपल्या घरामध्ये परमेश्वराच्या नावाचा गजर होऊ द्यात प्रियांनो. त्या यरीहोच्या तट आपोआप पडतील. तुम्हाला युद्ध करण्याची गरज पडणार नाही. असे जर तट उभे असतील, ते जर पाडायचे आहे तर परमेश्वराच्या नावाचा जय घोष होणं गरजेचं आहे. माझ्या जीवनामधून त्याचं नाव उंचावलं जाणं गरजेचं आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये असलेल्या 10, 15, 20, 25, 30 हजाराचं जे आहे ना, सैतानासाठी त्याचा उपयोग करू नका. आय एम टॉकिंग अबाउट मोबाईल. लहान लेकरांना पण आता मिळालेले आहेत. ऑल द टाइम, सर्व वेळ लोक ते मोबाईलमध्ये असतात. काय करतात, कशासाठी उपयोगात आणतात. मला कोणाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं नाहीये, पण सर्वांना मी जागरूक करत आहे प्रियांनो. परमेश्वराचं, प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. काळाचे चिन्ह ह्याच गोष्टी सांगत आहे. प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. आत्मिकरित्या तयार होण्याचा हा समय आहे. परमेश्वराच्या समक्षतेत, त्याच्या सानिध्यामध्ये, प्रार्थनेमध्ये अधिक आणि अधिक वेळ देणं गरजेचं आहे. आपल्याला प्रार्थनेच्या सभा, प्रार्थनेचा वेळ हा टाइमपास, वेस्ट ऑफ टाइम वाटत असेल तर प्लीज यू नीड टू चेक युअर सेल्फ. प्लीज, देवाच्या समक्षतेत सांगते, वैयक्तिक प्रार्थनेबद्दल सांगते, प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. जर अशा कुठल्या नकारात्मक खिडक्या आमच्या जीवनात असतील, त्या बंद करण्याचा हा समय आहे. ज्या सकारात्मक खिडक्या आहेत, ज्या सामर्थ्य देणाऱ्या खिडक्या आहेत, त्या कायम सतार उघड्या, इथं लिहिलंय कायम उघड्या असायच्या. त्याच्या यरुशलेमेच्या दिशेच्या ज्या खिडक्या होत्या तशा कायम उघड्या ठेवून त्याच्या सामर्थ्याने भरून जाण्याचा हा समय आहे. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. शलोम अँड मारानाथा. गॉड ब्लेस यू ऑल.